सांगलीचे आदित्यराजे पटवर्धन यांच्या संकल्पनेतून कृष्णा नदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. सांगली गणपती पंचायत संस्थानचे युवराज आदित्यराजे पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली कृष्णा घाट परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमात सांगलीतील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. नदीकाठ स्वच्छ ठेवण्याचा संदेश देत घाट परिसरातील कचरा गोळा करण्यात आला. ही मोहीम केवळ एकदाच न राबवता दर महिन्याला नियमितपणे राबवण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. त्याचबरोबर वृक्षारोपण करण्यात आले आहे. तसेच अविरतपणे नदी स्वच्छता मोहीम राबवणाऱ्या विविध संघटनेला आज सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना युवराज आदित्यराजे पटवर्धन यांनी सांगलीकरांना आवाहन केले की आपली कृष्णा नदी स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्रित यावे. कोणत्याही प्रकारे नदी प्रदूषित होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. या उपक्रमामुळे शहरात पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार असून नागरिकांकडून या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावेळी गणपती पंचायत संस्थांचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांच्यासह विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. नमस्कार सगळ्या सांगलीकरांना. जे पण सांगलीकर या उपस्थित होते साफसफाईसाठी त्यांना खूप खूप थँक्यू म्हणतो मी. आणि माझे 3 संकल्प होते की कुस्ती आणि स्पोर्ट्स डेव्हलपमेंट, सांगलीची आपली कृष्णा नदी साफसफाई आणि टुरिझम डेव्हलपमेंट. हे ह्याच्यामधनं कृष्णामाई डेव्हलपमेंट आज पार पडली आहे. आणि हे एकच दिवसाचं नाही आहे की हे दर महिन्याला होत राहील आणि कृष्णामाईला आपण दरवेळेस साफ ठेवू आणि आपले हे 2 संकल्प पण लवकरच पार पडतील. धन्यवाद. कृष्णाबाई आपली माई आहे, आपल्याला स्वच्छ ठेवायला पाहिजे आणि ती फक्त आरतीसाठी नाही की आपलं साफ काय पण असायला पाहिजे ती आणि स्वच्छ ठेवायला पाहिजे.